नमस्कार, मी श्रुती राहुल बुलेटिनमध्ये स्वागत करते। सुरुवातीला मोठी आणि महत्त्वाची बातमी नाशिकमधनं। दराडे यांनी केलेल्या मनधरणीनंतरही गोकुळ गीते उमेदवारीवर ठाम राहिले। तुम्हीच आम्हाला संधी द्या। गोकुळ गीतेंनी दराडेंना विनंती केली आहे। तुमच्या घरात एक आमदार आहे, पुन्हा दुसऱ्या आमदाराची गरज काय, असं म्हणत गोकुळ गीते यांनी नरेंद्र दराडे यांना टोला लगावलाय। दराडे आणि गीते यांच्यातल्या संवादाचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय। मग आता ही संधी परत एकदा आम्हाला द्या, भविष्यात आम्ही तुमच्या सोबत कायम राहू। नमस्कार भाऊ। नमस्कार। आमदार किशोर भाऊ दराडे बोलताय, बोला। मी निफाडलाय का हो भाऊ? मी तुम्हाला सांगितलं नाही काय काय? मी बसलो तुम्हाला सांगितलं नाही कुठे? सांगण्यात दिली परवा। नाही नाही, मला नाही काही सांगितलं। आमची चर्चा झाली। बरं, कशासाठी? एक म्हटलं का मला पक्ष नक्की होता, मला पक्ष बोलते लोक पक्ष भाऊ तुम्हाला एकदम मोकळं सांगू, हे बघा, आपण काय लांबचे नाही, एकमेकांचे नातेवाईक आहे, पण तुमच्या घरात एक आमदारकी आहे। आता एक आमदारकी आम्हाला त्या ठिकाणी वाटतंय आम्हाला गोल्डन चान्स आहे, मिळेल आम्हाला असं वाटतंय असं, आणि आम्ही आता पुढे जातो। मी म्हातारा नाही झालो, पण ही निवडणूक 6 वर्षांनी येते। ऑलरेडी मागच्या 1.5 वर्षापूर्वीच आमची एक संधी गेली आहे आणि ही संधी परत येणार नाही। मी बघा, मी काय सांगितलं किशोर भाऊ, एकदम सोप्या भाषेत सांगितलं। तुमच्या घरात एक आमदारकी आहे, पूर्वी 2 होत्या, आता तुमच्या रूपाने एक आमदार आहे, अजून तुमचा 4.5 वर्षाचा कालावधी त्या ठिकाणी बाकी आहे। उलट तुम्ही मनाचा मोठेपणा दाखवला तर एक आमदारकी समाजात निफाड तालुक्यात येऊन जाईल। अहो तुमच्याकडे आहे, आम्हाला भेटणार आहे तर आता देऊन टाका। उलट आम्ही फ्रेम करू का दराडेंच्या मोठेपणामुळे आम्हाला ही भेटली। हां, मग आम्ही कुठं, आम्ही पक्षावर नाराजच नाही, आम्ही अपक्ष जातोय ना, आम्ही कुठं काही भूमिका आमच्या काय असं काही नाही। भाऊ मी तुमच्या पुढे बोलू शकत नाही, तुम्हाला माहिती आहे, तुम्ही मोठे आहात माझ्यापेक्षा, पण तुम्ही पण थोड्या भावाने समजून घ्या का आम्हाला पण त्या ठिकाणी चान्स मिळाला पाहिजे। कुठेतरी आमच्या मागे पण कार्यकर्ते समर्थक आहे, त्यांचे पण कामं करायचे। जेवढा तुमचा व्याप आहे तेवढा आमचा आहे। तुम्ही बघता गणेश भाऊंची कामाची शैली, बघता माझी बघता, आम्हाला वाटतं ही संधी आम्हाला मिळाली पाहिजे।